UAEच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत UAEवरच्या आक्रमणांमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल व्यक्त केली चिंता. होर्मुझमधून सुरळीत वाहतुकीच्या महत्त्वावर एकमत. इराणमध्ये सुरू असलेली सैन्य मोहीम थांबवण्यासाठी अद्याप तयार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन. सरकारच्या दशकभराच्या प्रयत्नांमुळेच जागतिक संकटाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा स्वयंपूर्णता वाढली. विनियोजन विधेयकावरच्या चर्चेला निर्मला सीतारामन यांचं उत्तर. प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करत सरकारनं मतपेढीच्या राजकारणातून कामगिरी आधारित राजकारणाचा देशात पायंडा पाडला. अश्विनी वैष्णव. पोषण आहार योजना भविष्यातील सुदृढ मनुष्यबळ घडवण्यासाठी केलेली गुंतवणूक. भारतात ही योजना शाळांसाठी लाभदायक ठरल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. कालबाह्य ठरलेले 80 कायदे रद्दबातल करणारं महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं संमत. कोकणातल्या नुकसानग्रस्त आंबा आणि काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळताना कोणीही वंचित राहू नये यासाठी खरीप हंगामाच्या पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चंद्रशेखर बावनकुळे. युद्धजन्य परिस्थितीचा विरोधकांकडून राजकारणासाठी वापर. काँग्रेस आणि उबाठा गॅस टंचाईच्या अफवा पसरवत असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत टीका. काळाबाजार रोखण्यासाठी आतापर्यंत देशभरात 15,000 सिलेंडर्स जप्त. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली भारतीय जहाजं परत आणण्यासाठी इराणसह सर्व देशांशी चर्चा सुरू. परराष्ट्र मंत्रालय. आणि राज्यात लातूर, धाराशिव, सांगली आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. 20 मार्चपर्यंत गारपिटीचा इशारा.